नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल वापरात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. इंडिया आघाडीचे डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारात भारताचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सटाणा येथे सभा संपन्न. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीने धुळे पोलीस दलातर्फे धुळे शहरात काढण्यात आला रूट मार्च. धुळे विभागातील शिवपूर आगाराला नवीन एसटी बसेस केव्हा देणार? पत्रकार अभिजित मोते यांचा प्रश्न. माजी उपमहापौर हाजी इस्माईल पठाण यांच्या नेतृत्वात देवपुरात हजरत मुफ्ती मोहम्मद हारून साहेब यांची सभा संपन्न. आणि धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे भवानी माता यात्रोत्सव जल्लोषात साजरा. विस्ताराने धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारासाठी भारताचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सटाणा या ठिकाणी जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 4 टप्प्यातील मतदान पार पडले. आता 5व्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. 5व्या टप्प्यातील प्रचारासाठी शेवटचे 2 दिवस राहिल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारासाठी भारताचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सटाणा या ठिकाणी जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मोदींची बुधवारी नाशिक जिल्ह्यात जाहीर सभा पार पडली. मात्र या सभेत कांद्यांच्या प्रश्नावर मोदी काहीच बोलले नाही. त्यावरून शरद पवारांनी त्यांच्यावर घंघाटी टीका केली. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नसेल तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असा इशारा शरद पवारांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात आणि आमच्यावर टीका करतात. मोदींनी आमच्यावर टीका केली तरी आमच्या अंगाला भोग पडत नाही. हुशार टीका करा, आम्हाला काही चिंता नाही. आम्हाला चिंता ही शेतकऱ्याचे जीवन समृद्ध कसं होईल याची आहे. यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे ते जनतेला सांगा. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. शेतमालाच्या किमती वाढून म्हणून सांगितलं, मात्र प्रत्यक्षात काही केलं नाही. शेतकऱ्यांना लागणारा खत आणि औषध किमती कमी करू म्हणून सांगितलं, पण गेला काही नाही. आज शेतकरी जे पिकवत आहेत त्याला चांगलं किंमत मिळत नाही. त्यामुळे जो तुमच्या मैदानात किंमत देत नाही त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोल शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला. यावेळी बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अमोल कोल्हे, दीपिकाताई चव्हाण, संजय चव्हाण, इंडिया आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज देशाचं राज्य मोदींच्या हातात आहे. अनेकांनी आधी त्यांच्या उद्देशाच्या गोष्टी सांगितल्या. काल ते नाशिकला आले, ते नाशिकला आले. अपेक्षा अशी होती की नाशिकला आल्याच्या नंतर आज धुळे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, साताऱ्याचा लोणावळा हा भाग असेल, या सगळ्या भागामध्ये आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा कांद्याचा प्रश्न आहे. कांद्याचे भाव पहिले, त्याची निर्यात केंद्र सरकारने थांबवली. उत्पादन खर्चाचा विचार केला नाही आणि त्यावेळेस कांद्याचा धंदा हा आत्महत्येचा झाला. कांदा हे जिरायत शेतकऱ्यांचं पीक आहे आणि जिरायत शेतकऱ्याचं पीक कधीतरी 2 पैसे मिळतात. अशा वेळेला ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची जबाबदारी ही आहे की या जिरायत शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण कसं देता येईल
आणि त्यांच्या फायद्यामध्ये 2 पैसे अधिक कसे देता येईल या संबंधीची आखरी धोरणाची करणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण या सरकारला ते सहज होत नाही. त्यांना चिंता आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी काही वक्त्यांनी केला. दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये आम्ही बघितलं की ज्या वेळेला आम्हा लोकांचं राज्य होतं आणि तेव्हा कांद्याच्या किमती वाढल्या, तर आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे ते भाजपवाले आमच्या पार्लमेंटमध्ये गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले आणि घोषणा द्यायला लागले माझ्या विरुद्ध. काय म्हणणं होतं त्याचं? शरद पवार होश में आओ, प्याज की किंमत कहाँ गई, खाना मुश्किल हो गया है. जसं यांचं 2 वेळचं जेवण फक्त कांद्यावरच होतं आणि अशा घोषणा ते देत होते. मला विचारलं गेलं की तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर. मी त्यांना सांगितलं की कांदा उत्पादक शेतकरी हा निर्णय शेतकरी आहे, हा लहान शेतकरी आहे. कधी तर 2 पैसे मिळतात, एखाद्या वर्षी 2 पैसे त्यांना मिळाले तर लगेच कांद्याच्या माळा घालून घोषणा द्यायचं कारण नाही. आणि तुम्ही कांद्याच्या माळा घातल्या किंवा कवड्याच्या माळा घातल्या, मी कांद्याची किंमत कमी होऊन देणार नाही. कांद्याची किंमत ही वाढेल कशी या संबंधीचा गोष्ट बघत आणि ते घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ते पुढे जायचं असेल तर पुन्हा एकदा गांधींच्या विचारानं हा देश चालवला पाहिजे. इंदिरा गांधींच्या विचारानं हा देश चालवला पाहिजे. यशवंतराव चव्हाणांच्या विचारानं हा देश चालवला पाहिजे. नरेंद्र मोदी हे करू शकत नाही. आज देशाच्या सीमेवर जवळपास 3,000 किलोमीटर आपली जागा चीननी ताब्यात घेतलेली आहे. अरुणाचल नावाचं राज्य, त्या अरुणाचलच्या सीमेवर चीनने रस्ते केलेले आहेत. चीनने त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत आणि या देशाच्या संरक्षणाला धोका पोचेल असं काम त्या ठिकाणी केलं. पण जे अखंडपणानं विरोधकांना स्वीकार देणारे हे मोदी या विरोधकांचा फैकियांचा जो उद्योग चालू आहे देशाच्या सीमेवर, त्यापासून देशाचं रक्षण करायला ठोस पावलं टाकायची गरज आहे. ती टाकण्याच्यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही. आणि म्हणून देशाचा शेतकरी असेल, देशाचा सामान्य माणूस असेल, फैकियांच्या वतून एक प्रकारच्या आक्रमणाची शक्यता, ही सगळी स्थिती आज आपल्याला बघायला मिळते. ती बदलायची असेल तर काम एकच आहे की या निवडणुकीमध्ये भाजपचं पराभव करणं आणि त्यासाठी डॉक्टर सोमनाथ वच्छा यांना मोठ्या वचाने विजय करा, त्यांच्या खुले तत्वाचं वचन द्यावा आणि हा एक नवीन इतिहास घडवण्याच्या संबंधीची कामगिरी आपण मिळून करू एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द संपतो. तुम्हाला काही खून सांगायची गरज नाही. सुवासांची खून पंजावर लक्ष ठेवा, पंजाच्या समोरचं वचन द्यावं. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने धुळे शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडावे यासाठी धुळे पोलीस दलातर्फे 40गाव रोड पोलीस ठाणे आणि आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून भव्य रूट मार्च काढला आहे. या रूट मार्च मध्ये धुळे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व SRPF पथक सहभागी होते. सदर हा रूट मार्च 40गाव रोड परिसरातून पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शेट्टी यांच्या उपस्थितीत काढण्यात आला. नागरिकांनी निर्धास्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन देखील पोलीस अधीक्षकांनी केले आहे. हा रूट मार्च रोटी सर्कल चौक, 40गाव रोड, कामगार नगर, हजार कुली, नॅशनल उर्दू हायस्कूल चौक मार्ग, आझाद नगर, नंदी रोड परिसरातून तिरंगा चौक, मोडी ग्रंथ 80 फुटी रोड मार्ग, एकता चौक, मस्ती बाजार, माधवपुरा, बंगार बाजार चौक, जुना आग्रा रोड, 5 कंदील, कराचीवाला कुंट मार्ग, जुनेद रोड हे रूट मार्चचा सर्व झाला आहे.
यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकारी अंमलदार यांच्यासह केरळ आणि आंध्र प्रदेशमधून आलेल्या 4 पोलीस कंपन्या देखील या रूट मार्चमध्ये समावेश होता। आज हमने 20 तारीख का जो दूल्हे पार्लियामेंट्री का इलेक्शन होने वाला है, उसके रिलेशन में हमने एक रूट मार्च आयोजित किया है। तो उसमें जो आज़ाद नगर एंड 40 रोड पुलिस स्टेशन के अंदर जो मेजर फ्लैश पॉइंट्स है, वो सारे फ्लैश पॉइंट्स हमने किया है। इस रूट मार्च में 3 कंपनी ऑफ SRPF और 6 पुलिस स्टेशन का अधिकारी यानी कर्मचारी इन्वॉल्व है। तो ऑलमोस्ट 5 किलोमीटर का 1.5 घंटे का रूट मार्च हमने किया है। तो हम सभी का ये बोलना चाहते हैं कि 20 तारीख का जो इलेक्शन होने वाला है वो प्लीज़ शांतता से पार पड़े एंड लोगों का ज़्यादा लोग बाहर आके मतदान करें। धन्यवाद। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात राज्याला जोडणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभागातील शिरपूर आगार बस स्थानक होय। महामंडळाला सर्वात जास्त उत्पन्न देणारं शिरपूर आगार, पण शिरपूर आगाराची एसटी बसेस यांची भयानक दुरवस्था झाली आहे। एसटी बसेस भर रस्त्यावर नादुरुस्त होत आहे। शिरपूर आगाराला नवीन एसटी बसेस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई देणार का, असा प्रश्न शिरपूरकर प्रवाशांनी महामंडळाला विचारला आहे। या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभागातील शिरपूर आगाराची भयानक दुरवस्था झाली असून शिरपूर आगारातील एसटी बसेस भर मुंबई आग्रा महामार्गावर अशा ठिकाणी भर रस्त्यावर नादुरुस्त ब्रेकडाऊन होत असतात। यामुळे प्रवाशांची प्रचंड हाल होत आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात राज्याला जोडणारं शिरपूर बस स्थानक होय। गेल्या अनेक वर्षापासून शिरपूर आगाराला नवीन बसेस मिळाल्या नाही। याकडे जाणून बुजून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई दुरुस्त करीत आहे का, असा प्रश्न शिरपूरकर प्रवाशांनी केला आहे। शिरपूर आगारातून मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, सुरत, अंकलेश्वर, बडोदा, इंदोर, उज्जैन, अहमदाबाद, जळगाव, अकोला, नागपूर, पंढरपूर, नंदुरबार, धुळे, साक्री अशा विविध मार्गावर एसटी बसेस मार्गस्थ होत असतात। शिरपूर आगारामध्ये नेहमी प्रवाशांची वर्दळ असते व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सर्वात जास्त धुळे विभागातील शिरपूर आगार उत्पन्न देणाऱ्यामध्ये आहे। तरी पण शिरपूर आगाराला नवीन एसटी बसेस का देत नाही, याची नेमकी कारण काय आहे, या संदर्भात एसटी महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, विभाग नियंत्रक धुळे यांनी या संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती द्यावी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे प्रवाशांच्या सेवेसाठी, पण शिरपूरकर प्रवाशांचे प्रचंड आतोनात हाल होत आहे। हे कोण बघणार, अशी अपेक्षा शिरपूरकर एसटी प्रवाशांची होत आहे। मी पत्रकार अभिजित मोहिते, मी आहे धुळे सेंट्रल मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी। शिरपूर आगाराच्या बस ह्या भर महामार्गावर नादुरुस्त होत असतात। आता मी आहे धुळे बस स्थानकावर, रात्रीचे ठीक 10:35 झालेली आहे। शिरपूरवरनं दुपारी 12 वाजता व दुपारी 1 वाजता शिरपूर नाशिक या बस मार्गस्थ होत असतात आणि त्या वापसीला रात्री 9:30 वाजता जी 12 वाजता सुटणारी बस ती 9:30 वाजता येते आणि दुपारी 1 वाजता सुटणारी बस ही 10:30 वाजता येते। पण आज दोघं शिरपूर नाशिक आणि नाशिक शिरपूर या दोघं गाड्या ब्रेकडाऊन झालेल्या आहेत। शिरपूर आगाराच्या बस या भर महामार्गावर नादुरुस्त असतात। या गंभीर समस्येकडे लक्ष तरी देणार कोण? माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे परिवहन खातं आहे। माननीय परिवहन मंत्री साहेब, एसटी महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, एसटी महामंडळाचे व्यावसायिक संचालक आणि धुळे विभागाचे विभाग नियंत्रक हे लक्ष देतील का? शिरपूर विभागाच्या गाड्या या टोटल कंडम झालेल्या आहे, भर रस्त्यावर या नादुरुस्त असतात। त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहे। एसटी महामंडळाचं ब्रीदवाक्य आहे प्रवाशांच्या सेवेसाठी, पण शिरपूर आगार हे प्रवाशांचा आर्थिक आणि शारीरिक आणि मानसिक नुकसान करत आहे। याला जबाबदार कोण? मी पत्रकार म्हणून 6 वर्षापासून अपडाऊन करत आहे। शिरपूर डेपोच्या, शिरपूर आगाराच्या एसटी बसेस या इतक्या नादुरुस्त झालेल्या आहे, इतकी भयानक परिस्थिती, त्यामुळे प्रचंड प्रवाशांचे हाल होत आहे। मी पत्रकार म्हणून एक जबाबदार व्यक्ती म्हणून जर यापुढे शिरपूर आगाराला नवीन बसेस देण्यात आलं नाही तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक रिट पिटिशन, एक जनहित याचिका दाखल करणार आहोत। माझे सहकारी कॅमेरामॅन आवेश पठाणसह सिटी चॅनलसाठी मी अभिजित मोहिते, DB न्यूज, धुळे। सिटी चॅनलवर पुन्हा आपले स्वागत। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी
अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक गली नंबर 4 पाट बाजार धुळे फोन 235 570. सिटी चॅनलवर पुन्हा आपले स्वागत. मागील काही दिवसापासून देवपूर परिसरातील माजी उपमहापौर इस्माईल पठाण यांनी इंडिया आघाडीच्या डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ जोरदार सुरुवात केली आहे. कॉर्नर सभा होम टू होम भेट देत त्यांनी डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्याचा एक भाग म्हणून काल रात्री देवपूर परिसरात स्मशानभूमीजवळ हजरत मुफ्ती मोहम्मद हारून नदवी साहेब यांची सभा संपन्न झाली. देवपूर परिसरात स्मशानभूमीजवळ हजरत मुफ्ती मोहम्मद हारून नदवी साहेब यांची जंगी जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी मुफ्ती यांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजून दिले व येत्या 20 मे रोजी डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन यावेळी केले. देवपूर परिसरात अनेक वर्षापासून काँग्रेसचे एकनिष्ठ व कट्टर समर्थक व धुळे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर हाजी इस्माईल पठाण यांचा जोरदार वर्चस्व आहे. देवपूर परिसरात त्यांच्या हक्काचा वोट बँक आहे. हाजी इस्माईल पठाण यांनी अनेक दिवसापासून कंबर कसून इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेत नागरिकांना मतदानासाठी जागृत करून शोभाताई बच्चाव यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले आहे. हाजी इस्माईल पठाण यांनी मुफ्ती हजरत मुफ्ती मोहम्मद नदवी साहेब यांची जोरदार सभा करून घेतली. या सभेला परिसरातील नागरिकांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मुफ्ती हजरत मुफ्ती मोहम्मद नदवी साहेब यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. यावेळी मुफ्ती हारून मुफ्ती मोहम्मद नदवी साहेब, व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष जळगाव हाजी इस्माईल पठाण, युवराज आबा करंका, हाजी शाबीर शेठ, हाजी सवाला, हाजी शकील शाहीन, गुड्डू काकर, अमीन पटेल, लल्लू शेठ, साजिद साई, मुख्तार मंसुरी, हाजी सलीम काल्या पहलवान, आजीज पहलवान, हाजी मुख्तार, युसुफ काटिक, अस्फाक पहलवान, अल्ताफ ठेकेदार, बिस्मिल्ला ठेकेदार, इस्माइला पठाण फ्रूटवाले, आरिफ भाई, जमीर शेख, निजाम सय्यद, जमीर शेख, युसुफ बापू, युनुस पहलवान, आरिफ शाह, इम्तियाज पठाण, अमजद पठाण, खालिद अंसारी, नवीद शेख, सलमान मिर्जा, फुरकान शेख, शकील शेख, आवेश शेख, मदर शेख, रेहान शेख यावेळी उपस्थित होते. चले जाता ये मुफ्ती हारून मोदी जी को चैलेंज कर रहा है कि अब की बार तुम 150 पार होकर दिखाओ. कहो जोर से इंशाल्लाह. बिल्ली के खाद में छीछड़े, लेकिन मोदी जी मुल्क ने सोच लिया है अभी तुम कितनी भी नफरत फैलाओ क्या करे मोदी जी. भाइयों बहनों, अगर कांग्रेस आ गई तो तुम्हारे मंगलसूत्र भी छीन लिए जाएंगे. तो हिंदुओं ने जवाब दे दिया कि मोदी जी मंगलसूत्र तो कोरोना में बिक चुके हैं. मंगलसूत्र तो कोरोना में तुम्हारी वजह से बिक चुके हैं मोदी जी. मंगलसूत्र तो जब हमारा शौहर बीमार था और उसके इलाज के लिए पैसे नहीं थे तो तुम्हारी वजह से कोरोना के वक्त में मंगलसूत्र बिक चुके हैं. मोदी जी सुनो, तुम मंगलसूत्र की बात करते हैं. तुमने महंगाई इतनी बढ़ा दी कि घर चलाने के चक्कर में मंगलसूत्र बिक चुके हैं. मोदी जी तुमने तालीम को इतना महंगा कर दिया कि बच्चों की फीस भरते भरते मंगलसूत्र अरे बोलो बिक चुके हैं. हिंदू भी समझ चुका है कि ये बावले बातें कर रहा. हिंदू भाई भी समझ चुके हैं कि ये बावले बातें कर रहा. कोई टेंशन लेने की बात नहीं. इंशाल्लाह मैं सिर्फ आपसे ये कह रहा हूं कि और एक मुफ्ती होने के नाते कह रहा हूं, और इस मुल्क का एक संवैधानिक हक है. जब से ये शख्स आया और आप अभी देखो कि सिवाय नफरतों के ये कोई बात नहीं कर रहे हैं. लेकिन मैं आपको खुलकर ये कह रहा हूं कि ये नफरतों की जबान बोल रहे हैं. इनकी जबान से ऐसा लग रहा है कि जैसे हिंदुस्तान इनके बाप का है. लेकिन बरसों पहले राहत इंदौरी ने इनको खुलकर कहा था कि सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में. राहत इंदौरी ने कहा था कि सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में. किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. क्या बात है. और राहत इंदौरी ने आग लगाने वाले मोदी से कहा, राहत इंदौरी ने आग लगाने वाले योगी से कहा, राहत इंदौरी ने आग लगाने वाले अमित शाह से कहा, राहत इंदौरी ने आग लगाने वाली जहरीली नागिन नवनीत राणा से कहा, और राहत इंदौरी ने आग लगाने वाले तमाम जहरीले सांपों से कहा कि याद रखो इस देश में आग न लगाओ. राहत इंदौरी ने अगला जुमला कहा था कि लगेगी आग तो आएंगे घर कई सदमे. राहत इंदौरी ने कहा कि लगेगी आग तो आएंगे घर कई सदमे. यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है.
मैं आपसे एक मुफ्ती होने के नाते सियासी भाषण को आमतौर से हम लोग खुतबे से शुरू नहीं करते, आयत से शुरू नहीं करते, हदीस से शुरू नहीं करते, लेकिन जब मुझे पता चला कि मेरे अपने तमाम साथी यहाँ पर मौजूद है तो मैंने आयत मुबारक से बात को शुरू किया। और कौन सी आयत से? आयतुल कुर्सी से मैंने आयत को शुरू किया। ओ मेरे मुसलमान जवानों, ओ मेरे मुसलमान भाइयों, हम तो ये भी कह रहे हैं, बिल्कुल खुलकर ये कह रहे हैं कि हम ईमान वाले हैं, हम डरे हुए नहीं हैं। और एक बात ये भी सुन लो कि वो जो खुदा है ना, वो जो रब है, वो जो रब्बुल आलमीन है, वो जो पालनहार है, उसका एक उसूल है, उस मालिक का ये उसूल है कि ये दुनिया वो शिर्क के साथ चलने दे रहा है, ये दुनिया वो कुफ्र के साथ चलने दे रहा है। याद रखो, उसका उसूल है कि वो इस दुनिया को जुल्म के साथ चलने नहीं देगा। इन्होंने बहुत जुल्म किया। क्या आपको लगता है कि रब गाफिल है? नहीं नहीं, ये कुरान पाक की आयत से मैं बात को शुरू कर रहा हूं कि देखो अल्लाह क्या कहता है, अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। अल्लाह कहता है, ओ मेरे बंदो सुनो सुनो सुनो। अल्लाह अपने बारे में कहता है कि मेरे बंदो सुनो, मैं वो हूं कि इबादत के लायक कोई नहीं। और मेरे बंदो सुनो, ला ताखुजुहु सिनतुन वला नौम, मैं वो हूं कि मुझे न नींद आती है न मुझे ऊंघ आती है। वो सारे हालात को देख रहा है। वो फलस्तीन में क्या हो रहा है उसे खबर है, इराक में क्या हो रहा है उसे खबर है, शाम, मिस्र, लेबनान और लीबिया में क्या हो रहा है उसे खबर है। और उसे खबर है कि इस कमबख्त ने, इस खबीस ने 10 साल में इस प्यारे मुल्क हिंदुस्तान का कितना बुरा हाल है। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे भवानी माता यात्रोत्सव जल्लोष साजरा करण्यात आला आहे। यावेळी ग्रामस्थांनी एकत्रित आनंदोत्सव साजरा केला आहे। आई भवानी मातेचे दर्शन घेत सुख समृद्धी नांदावी याकरिता आई भवानीला ग्रामस्थांनी साकडे घातला आहे। या यात्रोत्सवानिमित्त गावात पूर्णतः चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील पांढरा नदीच्या पलीकडे निसर्गरम्य वातावरणात आई भवानी देवी मातेचं मंदिर असून दरवर्षी अक्षय तृतीया सणाच्या 5 दिवसानंतर दुर्गाष्टमीला भवानी माता यात्रोत्सव जल्लोष साजरा केला जात असतो। यावर्षी देखील 15 मेला यात्रा भरवण्यात आली होती। तर शेकडो वर्षी परंपरा असणाऱ्या भवानी मातेचे मंदिर आंब्याच्या वृक्षाच्या छायेत आहे। या ठिकाणी मनोरंजनासाठी पाळणे, खेळणी, पूजा साहित्य, मिठाईवाले यासह विविध स्टॉल लावून व्यावसायिक विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात दुकानं थाटली होती। पंचक्रोशीतील भाविक या यात्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते। या यात्रे दिवशी आईला आयत चढवण्यासाठी व ध्वज मिरवणूक काढण्यात आली। यानंतर माते पूजा आरती करून सायंकाळी तगतराव मिरवणूक संपूर्ण कुसुंबा गावातून वाजत गाजत काढण्यात आली। तर रात्री मनोरंजन तपासण्याचा कार्यक्रम पार पडला। उत्सवासाठी कुसुंबा येथील भैयासाहेब शिंदे, प्राध्यापक श्यामकांत शिंदे, लक्ष्मण शिंदे, शरद शिंदे, विनोद शिंदे, प्रशांत शिंदे, राजेंद्र शिंदे, डॉक्टर लेखा शिंदे, मनोज शिंदे, भरत शिंदे यांनी अधिक परिश्रम घेतले। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। इंडिया आघाडीचे डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारात भारताचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सकाळची सभा संपन्न। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीने धुळे पोलीस दलातर्फे धुळे शहरात काढण्यात आला रूट मार्च। धुळे विभागातील शिरपूर आगाराला नवीन एसटी बसेस केव्हा देणार, पत्रकार अभिजित मोहिते यांचा प्रश्न।
माजी उपमहापौर हाजी इस्माईल पठाण यांच्या नेतृत्वात देवपुरात हजरत मुफ्ती मोहम्मद हारून साहेब यांची सभा संपन्न. आणि धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे भवानी माता यात्रोत्सव जल्लोषात साजरा. आणि याचबरोबर सिटी चॅनल बातम्या संपलं. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.